पाहायला मिळेल। पाहूया या मॅच मध्ये आता कोणता संघ जिंकणार। ग्रामीण क्रिकेट सध्या भरपूर चर्चेतला क्रिकेट बनलाय। प्रत्येक जण आपल्या गावासाठी चांगला क्रिकेट खेळत असताना सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळालं आणि हेच ते ग्रामीण क्रिकेट संपूर्ण तालुक्याला एकत्रित आणले या स्पर्धेनं। बॉल तयार। यस आपण पाहू शकता काही कारणास्तव प्रवीण सरांना मात्र या ठिकाणी बस काही कारणास्तव प्रवीण सरांना मात्र या ठिकाणी रजा घ्यायला लागते, कारण वयाच्या एवढं वय असून देखील फिटनेस पहा मित्रांनो। या व्यक्तीकडे पाहून आपण आदर्श मात्र घेतला पाहिजे। 50 पार आहे तरी देखील आपण त्यांचा फिटनेस पहा। या वयामध्ये देखील आपण त्यांना क्रिकेट खेळताना पाहतोय आणि त्यांचा या ठिकाणी यथोचिताचा सन्मान चेतन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यथोचिताचा सन्मान करतोय। यस आपण पाहू शकता आपला ओम साई MTC सागर फराड यांच्या चॅनलवर आपण पाहू शकता प्रवीणजी तांबे सर एक लेजंड क्रिकेटर आणि त्यांच्या समवेत महेश पवार दादा आपण त्यांना देखील पाहतो मित्रांनो। एकदा जोरदार टाळ्या द्या। एवढा मोठा व्यक्ती आज आपल्या 32 शिराळ्यामध्ये आला काय आणि आपल्या एका शब्दाला मान दिला त्याबद्दल प्रवीण तांबे सर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान चेतन पाटील सर आणि महादेव कदम यांच्या शुभ हस्ते केला जातोय। एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट थांबून देऊ नका मित्रांनो, कारण एक लेजंड खेळाडू नक्कीच आहेत। आणि यस प्रवीण सर आपण जर पाहिलं तर प्रवीण सरांना आपण या ठिकाणी चर्चा जरूर करणार आहोत। यस प्रवीण सर तुमचा फिटनेस जर पाहिलं ना, आज आमच्या यंग टॅलेंटला काय सांगताल? तुमच्या फिटनेसकडे बघून आज अनेक खेळाडू घडले। आम्ही तुम्हाला पाहिलं कोलकाता नाईट रायडर्समध्ये आज बॉलिंग कोच म्हणून आम्ही तुम्हाला पाहिलं होतं आणि आज साक्षात तुम्हाला भेटायचा योग आला, हे आमचं भाग्य आहे। काय सांगताल आमच्या या 32 शिराळ्यामधील खेळाडूंना तुम्ही काय संदेश देताल? सर्वप्रथम मला इथे बोलवलं तुमच्या टुर्नामेंटसाठी, त्याचा आभारी आहे मी सगळ्यांचा। आणि हां तसं फिटनेस सगळ्यांचा असलाच पाहिजे। सर आम्ही तुमची जर्नी पाहिली। तुम्ही रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी वयाची तब्बल काम नाही बघितलं, धंदा नाही बघितला, फॅमिलीला वेळ नाही दिला, मात्र क्रिकेटवर फोकस केला, त्याबद्दल काय सांगताल सर? तुम्ही जर चुकीचं बोलताय। मी काम नाही धंदा नाही केला नाही, मी काम करून क्रिकेट खेळलोय। कारण की ह्या गोष्टी तुम्ही बॅलन्स नाही केलं तर आपला सामान्य माणूस जगूच शकत नाही। म्हणून जे पण स्पोर्ट्स खेळतात ना त्यांनी एक लक्षात ठेवा की फक्त स्पोर्ट्सच नसतं, कारण की जर तुम्हाला स्पोर्ट्स खेळायचं असेल, तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही घरासाठी काहीतरी केलं पाहिजे होतं। मी स्पोर्ट्स जरी खेळत होतो पण मला कंपनी पण पाहिजे होती, ती क्रिकेट खेळणारी पाहिजे होती, म्हणून मी काम करून क्रिकेट खेळलोय। तर चुकीचं हे नका जाऊन देऊ सगळ्यांना संदेश, कारण की काम केलं तर तुमची फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट होता। मला आत्तापर्यंत माझ्या फॅमिलीचा सपोर्ट, माझ्या मित्रांचा सपोर्ट काय आहे, कारण की मी दोन्ही गोष्टी बॅलन्स केल्या आणि ते खूप महत्त्वाचं असतं। नक्की सर आमच्याकडून थोडीशी चुकी झाली, मात्र बॅलन्स राखून तुम्ही जी केलं आणि आज जर एका वेगळ्या उंचीवर तुमचा जो प्रवास आलाय त्याबद्दल आम्ही आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात। आणि आपल्या मित्रमंडळीबद्दल काय सांगताल? महेश सर असतील, त्याचबरोबर आपल्या जितेश सर आले, त्यांच्याबद्दल काय सांगताल? या सरांबद्दल बोलत होतं, आम्ही एकत्र खेळलोय मॅचेस। म्हणजे मी जेव्हा काय रणजी ट्रॉफी नव्हतं खेळलो तेव्हा, कारण की जेव्हा क्रिकेट खेळता ना तुम्ही तेव्हा काय आस नका ठेवू तुम्ही की मला रणजी ट्रॉफी खेळायचं आहे, मला इंडियाला खेळायचं आहे। क्रिकेट खेळायचं आहे तुम्ही तर लगन लागून खेळा, तर तुम्हाला काहीतरी देऊन जाईल।
हे बघा, मी बोलत होतो की मला रणजी ट्रॉफी खेळायची, तुम्ही मूवी बघितली असेल. पण रणजी ट्रॉफी का खेळायची होती मला? कारण की मी मुंबईचं क्रिकेट खेळत होतो. आणि जर मुंबईचं क्रिकेट तुम्ही चांगलं खेळत असेल तर त्याचं तुम्हाला रिवॉर्ड म्हणजे रणजी ट्रॉफी आहे. आणि रणजी ट्रॉफी जर तुम्ही चांगलं खेळत असेल त्याचं रिवॉर्ड आहे तुम्हाला IPL आहे. आणि IPL जर तुम्ही चांगलं खेळत असेल त्याचं रिवॉर्ड आहे इंडिया आहे. म्हणून मी बोलत होतो तुम्ही काय आस नका ठेवू, जिद्दीने खेळा क्रिकेट कुठलं पण. ते क्रिकेट तुम्हाला काय देऊन जाईल तुम्हाला माहीत नाही पडणार. कारण की तुम्ही जर बोलले तुम्ही यांच्या दिग्गजांशी, ते पण तेच क्रिकेट खेळून आलं आहे. तर मी बोलतो ना, कॉम्पिटिशन भरपूर आहे. त्यांचा जॉब आहे पोलीसचा आहे, माझा जॉब प्रायव्हेट होता. त्यांचा मला माहिती आहे पोलिसांचा जॉब कसा असतो, खूप डिफिकल्ट असतं. आणि त्यातनं पण ते आता क्रिकेट खेळत आहेत. म्हणून मला असं वाटतं त्यांच्यासाठी सगळ्यांनी क्लॅप केलं पाहिजे. आणि नक्कीच सर, तुम्ही लेजंड क्रिकेटर द बॉल राहुल द्रविड सर यांच्या अंडरमध्ये खेळलात, नंतर आपण कोचिंग केली, त्याचा अनुभव काय होता? IPL मध्ये जे आपण कोचिंग केलीत आणि खेळलात देखील, त्याचा अनुभव काय होता? हे बघा, कोचिंग आणि क्रिकेट हे वेगळे आहे प्लेयर लोकांचं. कारण की कोचिंग जेव्हा करायला तुम्ही इंटरेस्टिंग असाल तरच. आणि मी इंटरेस्टिंग होतो कारण की मला जे एक्सपिरियन्स भेटला इंटरनॅशनल प्लेअरबरोबर, त्यांचं बोलणं, त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांच्यातनं ते काय विचार असतात आणि ते विचार जर आपण आपल्या प्लेयर्स म्हणजे जिकडे आपण कोचिंग करतो त्या मुलांना दिलं तर आपल्याला माहिती आहे त्यांचं फ्युचर चांगलं आहे. म्हणून हा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे कोचिंगचा पण. आणि ते मला असं वाटतं तुम्ही क्रिकेटर आहे, तुम्ही क्रिकेट जर खेळता तुम्ही त्या स्तरावर जात नाही, पण मला असं वाटतं तुम्ही जर सिनियर असाल तर तुम्ही कोचिंग घ्या आणि कोचिंगमध्ये मुलांना चांगलं मार्गदर्शन करा. धन्यवाद. हे होते आपले प्रवीण तांबे सर. आणि नक्कीच त्यांच्या मी निलेश सरांना विनंती करतो, निलेश सर या, आपल्याशी देखील चर्चा सुनील लांबोर सर करतील आपल्याशी चर्चा. आज निलेश सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक लेजंड क्रिकेटर, भरपूर खेळ त्यांनी गाजवलेला आहे. आज त्यांच्याशी आम्ही संवाद साधूया. आज युवा खेळाडू एक करिअर म्हणून या टेनिस बॉल क्रिकेटकडे पाहतात, काय सल्ले द्याल? आणि यंदाचं क्रिकेट सध्या प्रत्येक जण चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी बघतोय, पण ग्रामीण क्रिकेट खेळत असताना खुल्या गटाच्या स्पर्धाच्या कुठेतरी विचलित झालेल्या आहेत. खुल्या गटाच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत नाहीत, तर युवा खेळाडूंना सर आपले काय सल्ले असतील? ॲक्च्युली प्रवीण सरांनी तर पहिलंच सांगितलं आहे, पहिला मंत्र आहे तुमचा फिटनेस. क्रिकेट खेळायचा आहे, कोणताही गेम खेळायचा आहे तर तुम्हाला फिटनेस हा गरजेचाच आहे. त्याचबरोबर तुम्ही खेळताना तुमचं घराची जबाबदारी पण तुम्हाला सांभाळायची आहे. जॉब करून तुम्ही खेळा. आणि खेळण्यासाठी जे ग्रामीण आता खेळतात तुम्ही म्हणतायत, तर मला असं वाटत नाही आहे कुठे की ग्रामीणचे खेळाडू कुठे कमी पडत आहेत. ते पण आज त्याच स्तरावरती खेळत आहेत. ॲक्च्युली त्यांचं पण मनापासून ॲक्च्युली अभिनंदन केलं पाहिजे, कारण ते पण त्याचप्रमाणे क्रिकेट खेळत आहेत ज्याप्रमाणे खुल्या गटातले जे प्लेयर्स खेळत आहेत त्याप्रमाणे पण खेळत आहेत. तर एकच तुम्हाला सर्वांना सांगेन, तुम्ही खेळताना जेवढा फिटनेसवरती भर द्या. आणि एज हे फक्त तुमचा नंबर आहे, खेळण्यासाठी कोणतंही वय लागत नाही. प्रवीण सरांनी तर पहिलंच सांगितलं आहे. थँक्यू. येस, थँक्यू सर. आज अनिल दादा, सुनील दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण निलेश सरांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. एक लेजंड क्रिकेटर, भरपूर क्रिकेट त्यांनी अक्षरशः गाजवलेला आहे आणि त्यांचा या व्यासपीठावरती यथोचित शुभ सन्मान केला जातो. महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार ही मायाची उबदार शाल, प्रेमाचं सौंदर्य असे प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. भरपूर काही शिकण्यासारखं आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतं, ज्या वेळेला असे अनेक नामांकित क्रिकेटपटू आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असतात. आणि आज जर का आपण पाहिलं तर इथून प्रवीण सर आणि भाऊ सर या व्यासपीठावरून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिला त्याबद्दल आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. संपूर्ण दोस्ती चषक या स्पर्धेच्या कोर कमिटीच्या माध्यमातून तर आपल्या मनापासून आभार. आणि आपल्या माध्यमातून अनेक यंगस्टर हिरे असेच घडत जावो अशा मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा मनापासून आभार आम्ही भोईर सरांचं आणि प्रवीणजी तांबे सरांचं या स्पर्धेच्या अनुषंगाने व्यक्त करतो. जाऊया मॅच कडे. आतापर्यंत धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो. प्रवीण तांबे सरांसोबत या आठवणी कॅमेरामध्ये कैद केल्या जातात. आज खऱ्या अर्थानं इतकी मोठी महान व्यक्ती या व्यासपीठावरती आली, हे खऱ्या अर्थानं एक चांगली बाब आपल्याला पाहायला मिळाली. युवा खेळाडूला एक चांगले सल्ले आपण त्यांच्या माध्यमातून ऐकलं. आणि क्रिकेट
खऱ्या अर्थानं कोणत्याही वयात जर आपण चांगला फिटनेस ठेवला तरी क्रिकेट हे खेळू शकतो, म्हणजे तुम्हाला फिटनेसला जपावं लागेल. हे सर्व सांगितलं प्रवीणजी तांबे सरांनी. आणि महेशजी पवार साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण आपल्याच माध्यमातून प्रवीणजी तांबे सरांची या व्यासपीठाला उपस्थिती लाभली, तर आपलं मनापासून आभार. चला जाऊया आता मॅच कडे. धावफलकावरती रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे पहा बॅटची आतली कडा बॉल सरळ चालला गोशांकी क्षेत्रामध्ये आणि इथे एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथे मात्र तयार होतात. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच दोन्ही हात फैलावतात. पंचांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत बा. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेला बिगिट एक्स्ट्रा कव्हरला काय फटका सजवला. कडक बेधडक बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. खऱ्या अर्थाने या फटक्यांची गरज होती बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि ते फटके आता येऊ लागलेले आहेत. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपण पाहतो. बॉल तयार होतो बा. पुढचा बॉल आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो बा. इथे सुद्धा लाईन मिस केली आणि आता डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 25 धावा. तेजस 25 धावा. शेवटचे 6 बॉल.
यावेळेस हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा शांत ठेवलेला आहे. आता 5 बॉल शिल्लक पावे, या 5 बॉल मध्ये किती धाबा जमवल्या जाणार आहेत. चला, नाश्ता गेंडचा जो बॅट्समन आहे दादा, थोडस बाहेर आपण यायचं आहे, कारण कॅमेरामध्ये आपण दिसतंय. नाश्ता गेंडचा बॅट्समन यस, संतोष भाऊ, थँक्यू. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा तर कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवर ते संयम दाखवावा लागतो. व्यंकट सरांचं आपल्याला पाहायला मिळतं शुभ आगमन. मॅचलेस सारख्या संघाला देखील त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे. अनेक स्पर्धा अक्षरशः त्यांनी गाजवलेल्या आहेत. त्यानंतर वेस्ट इंडिज संघाचे त्याचे कोच देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि रणजीपट्टू देखील ते आपल्याला पाहायला मिळतात आणि रेल्वेकडून ते रणजीची स्पर्धा खेळलेल्या आहेत. ही एक चांगली बाब आहे आणि त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. या व्यंकटेश सर, आपल्या सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम, आगतम सुस्वागतम सुस्वागतम. वय वर्ष 53, परंतु तरी सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं तर कोण म्हणेल हे 53 वर्षाचे आहेत. इतका फिटनेस त्यांनी जपलेला आणि फिटनेस, पैसा येतो पैसा जातो, परंतु शरीर आणि फिटनेस ज्याने जपला तो श्रीमंत या जगात मी मानतो. आणि व्यंकटेश सरांचं इथे सहर्ष स्वागत. षटक संपल्यानंतर लगेच आम्ही त्यांचा सत्कार या व्यासपीठावरती करू. वेस्ट इंडिज संघाचे प्रशिक्षक देखील ते आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडूंना त्यांनी खऱ्या अर्थाने जर का आपण बघितलं तर ब्रायन लारा यांना देखील त्यांनी प्रशिक्षण दिलं. असे एक नामवंत व्यंकटेश सर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जेव्हा मॅचकडे धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 33 धावा. महेशजी पवार सरांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण जपलेली माणसं आज त्यांच्या प्रेमा खातीर या सर्वच लेजंड मंडळीने या स्पर्धेला भेट दिलेली आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल सरस चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आता रन्स आपण पाहतोय 34 धावा. अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. किती बॉल बाकी आहेत? 2 बॉल अजून शेष. माफ करा, शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. बॉल तयार होत बा. पुढचा बॉल टार्गेट सेट करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो बा. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झाला. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार, षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 40 धावा आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य. चला, व्यंकटेश सरांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. वेस्ट इंडिज या संघाला देखील त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. रेल्वेकडून रणजीची स्पर्धा देखील ते खेळलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार जर का केला तर मॅचलेस संघाला देखील त्यांनी रिप्रेझेंट केलेला. ठाण्यामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर मोठमोठ्या संघाला रिप्रेझेंट केलं आणि तिकडे सुद्धा त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. असे व्यंकटेश सर यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेचे. आणि दोस्ती 11 उपवळे या संघाचे प्रमुख खेळाडू महादेवजी कदम यांच्या उपस्थितीमध्ये व्यंकटेश सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. मायेशी उबदार शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन व्यंकटेश सरांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान इथून मात्र केला जातो. आज महेश पवार सरांनी जपलेली संपूर्ण माणसं आणि त्यांच्या प्रेमा खातीर आज प्रत्येकानं या स्पर्धेला भेट दिलेली आहे. मगाशी भोई सर, प्रवीणजी तांबे सर देखील आपल्याला पाहायला मिळाला आता व्यंकटेश सर, आणि त्यांच्याशी आता आम्ही चर्चा करणार आहोत. व्यंकटेश सर,
जरूर आपल्याशी आम्ही बातचीत करू. युवा खेळाडू सध्या टेनिस बॉल क्रिकेट करिअर म्हणून पाहतात. पहिले जर का आपण पाहिलं तर तुमच्या काळामध्ये संधी कमी प्रमाणामध्ये मिळायची. मॅचलेस सारख्या संघामध्ये जर एकाने कोणीतरी चूक केली तर त्याला 3 महिने तर बॉलिंग देत नसायचे. हे आम्ही ऐकून आहोत. आणि आता युवा खेळाडूंना खूप चांगलं प्लॅटफॉर्म संधी मिळते. त्यांना काय सल्ले द्याल? नाही, आता आता तर टेनिस क्रिकेटमध्ये करिअर शक्य आहे. पहिले टेनिस क्रिकेटमध्ये करिअर नव्हता, जॉब पण कमी मिळायचे. पण आता जॉब जरी नाही मिळाला पण एक चांगल्या लेवलचं टेनिस क्रिकेट खेळलं की त्याचं करिअर निश्चित आहे. आता याकडे एवढा पैसा आला आहे, पण त्यांनी त्यासाठी तुम्हाला प्रामाणिक राहायला लागेल. गेमतर्फे तुम्हाला हॉनेस्ट राहायला लागेल, बाकी काही नाही बस. आणि ISPL आता चालू झाले. ISPLने भरपूर जणांचे करिअर चांगलं होत चाललं आहे. कारण यावर्षी मी सिलेक्टर पण होतो आहे ISPLला. तर सेंट्रल झोन दिलेली मला. म्हणजे असे मी बॉलर पाहिले ते म्हणजे 19 वर्ष टाकणारे नाही ना म्हटलं ना 135-140 टाकायचे, जोर जरा टाकायचे पुढे. मग बॉलिंगचं लेवल आपल्याला भरपूर वाढलं आहे टेनिसमध्ये. आणि मला असं म्हणजे 100% खात्री आहे की टेनिस ISPL कुठला तरी एक प्लेयर येणार बॉलर, तो इंडियाला येणार. माझं नक्की आहे टेनिस बॉलर इंडियाला येणार. बॅट्समन क्वचित चान्सेस कमी यायचे कारण टेक्निक वेगळी आहे लेदरची. पण बॉलर 100% टेनिस क्रिकेट हा एक बॉलर नक्की देणार इंडियाला ISPLमुळे आणि सगळे टेनिसमुळे जसं आपलं चाललंय तसं. थँक्यू सर. हे व्यंकटेश सर आपल्याला पाहायला मिळाले. आपण त्यांच्याशी संवाद साधत होतो आणि त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आम्ही मनापासून आभार आपला व्यक्त करतो. आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या कमेंट्री बॉक्स कडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला सामना सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार व्यंकटेश सर. आणि आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण दोस्ती चषक या कोर कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. गणेश पवार सरांना आपण ऐकणार आहोत या दुसऱ्या डावामध्ये, जिथे 41 धावांचा पाठलाग करायचा. आणि पाहूया आता या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल. आणि गणेश सरांना या दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत. धन्यवाद सुनील लांबोर सर. सुनील लांबोर सरांचा विचार करायला गेलं तर पाटण तालुक्याचा एक सुमधुर आवाज आपल्या या समालोचन कक्षामध्ये आपण आता ऐकलात. मी गणेश पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी चेंडू बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात तत्पर एक धाव घेण्यात यश मिळालं. अतिरिक्त चेंडू धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती. 2 चेंडू खर्च करत असताना संतोष यांनी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तयारीत आहेत संतोष. निर्धाव चेंडूची सांगता डी. पंचांचा इशारा.
चेंडू जातो घोषांकीन क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्रांतीभूमीचा संतोष ऑन बॉलिंग स्ट्राईक आपल्याला. सुभाष अक्षयच्या बॅट मधून फटका सजलाय. चेंडू लॉब झालाय. उंच हवा आणि चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. काय फटका सजवला अक्षयने. चेंडूने उंची प्राप्त केली होती पण कुठेतरी यष्टीरक्षकाच्या चुकीच्या अंदाजामुळे चेंडू वन बाउंड सीमारेषा पार गेला आणि 4 धावा घेण्यात यश मिळालं अक्षयला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. सुभाष क्रांतीभूमी बिवाशी कडून खेळत असताना सुभाष उत्कृष्ट चेंडू. फसवा चेंडू आणि झेलबाद केला अक्षयला. काय बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती आपण पाहायला गेलं ना तर अक्षयने फटका सजवला होता आणि चौकार मिळवला होता. तदनंतर सुभाष यांनी कुठेतरी आपल्या हाताच्या बोटांच्या जादूवरती अक्षयला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय आणि झेलबाद करण्यात यश मिळालं सुभाषला. आणि पहिला हादरा लागतोय. कळंबादेवी स्पोर्ट्स किरवडे संघाला पहिला हादरा लागतोय अक्षयच्या स्वरूपात. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय. संजय पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय संजय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुभाष यांच्या मार्फत. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. धावचित करण्याचा प्रयत्न झाला पण बॉलर कडून गोलंदाजाकडून तो चेंडू गॅदर झाला नाही आणि 1 धाव घेण्यात यश मिळालं संजयला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते खिरवडे या संघाची 9 धावा. पंच हर्षद काळोखे आपणास विनंती असेल आपण स्पीडअप घ्यायला सांगायचं कारण खूप वेळ आपला वाया जातोय. क्रांतीभूमी बिवाशी कडून दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानात उतरलाय राहुल. पहिला चेंडू फेस करेल तो संजय. संजयच्या बॅटमधून फटका सजलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूने उंची प्राप्त केले आणि कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. झेल सुटतोय. तत्पर 2 धावा घेण्यात यश मिळालं संजयला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. चेंडू लॉब झाला होता. क्षेत्ररक्षक होता. प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे 2 क्षेत्ररक्षकांच्या गडबडीमध्ये कुठेतरी झेल सुटला आणि त्याचाच फायदा संजयने उचलला. 2 धावा घेतल्या. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू वरती फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे पण जसं म्हटलं ना सुनील लांबोर सरांनी आपल्याला सांगितलं की हा पावसाळी क्रिकेटचा खेळ आहे. यामध्ये आपल्याला चिखल पाहायला मिळतो आणि त्या चिखलामध्येच कुठेतरी बॉल अडकला आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं. चौकाराच्या दिशेने फटका सजवला होता संजयने पण या पावसाचं कुठेतरी बेनिफिट मिळालं क्रांतीभूमी बिवाशी संघाला आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं संजयला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावांनंतर 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तयारीत आहे राहुल. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू सामना करेल संजय. पुन्हा एकदा संजयने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का संजय. कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश मिळालं आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. आणि यष्ट्यांच्या पाठी आपल्याला पाहायला मिळतात शंकर लोहार.
जे आपल्या या पोलीस खात्यामध्ये PSI पदावरती कार्यरत आहेत, आपला खेळ आणि आपली ड्युटी सांभाळत असताना दोन्ही गोष्टींचा सांगडगुत्ता घालत असताना आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतात शंकर लोहार. पुन्हा एकदा संजयच्या बॅटमधून फटका सजला, क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू जातो वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या 4 निवडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. काय फलंदाजी करतो संजय, एक प्रॉपर सेन्सिबल क्रिकेट आपल्याला संजयकडून पाहायला मिळते. जरी माझ्या बॅटमधून चौकार षटकार आला तरी नंतर तो दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज राहुल आणि क्षेत्ररक्षणात बदल करताना पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज राहुल. संजयसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. चेंडू आपटलाय पण चेंडू जातोय अतिरिक्त धावेच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. वाईटच्या स्वरूपात पंचांचा इशारा आला, धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. 4 चेंडू नंतर 20 धावा. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. एक सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते संजयच्या मार्फत. पुन्हा एकदा राहुल तयार होता, पंचांकडे दात मागितले वाईटचा, पण पंचांनी ती दात फेटाळले आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. आणि अशा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. पाहूया क्रांतिभूमी बियाशी कडून तिसरं षटक घेऊन येतो कोण आपल्या. यानंतर होणारा सामना असेल डावलवाडी विरुद्ध या दोन संघांमध्ये जो संघ विजयी ठरेल त्या संघाचा. तर डावलवाडी संघाला विनंती असेल आपण मैदानामध्ये असाल तर सज्ज राहायचंय, कारण यानंतर होणारा सामना आपला आणि या दोन्ही संघांमध्ये जो विजयी संघ असेल तो आपल्या बरोबर 2 हात करताना या मैदानामध्ये पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात रोहित. पहिला चेंडू आपटलाय आणि आपटलाय त्याला धोपटलाय आणि विक्रमच्या बॅट मधून आला तो खणखणीत षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. पहिला चेंडू आपटला होता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज रोहित. सामना करेल तो विक्रम. हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला विक्रमने, पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी त्या दादेला प्रतिसाद दिलाय आणि पंचांचा इशारा येतो अतिरिक्त चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज रोहित. सामना करेल विक्रम. पहिला चेंडूचा सामना करत असताना विक्रमने षटकार लगावला होता. पुन्हा तोच स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून मारण्याचा प्रयत्न, पण पंचांचा निर्णय येतो अतिरिक्त चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो रोहित. कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी. दुसरा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, तर नंतर लगातारचे 2 चेंडू वाईटच्या दिशेने. पुन्हा चौथा चेंडू यॉर्कर पद्धतीचा हाताळला आणि डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तोच प्रयत्न विक्रमचा, त्याच दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतो, पण कुठेतरी फसतोय. फटका सजवताना एलिव्हेशन कमी पडतंय बॅटचं आणि रोहित वरचढ पाहायला मिळतोय. धड दाकड यश
शरीरयष्टीचा हा खेळाडू. गोलंदाजी पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. जरी दिशाहीन गोलंदाजी करत असले ना तरी विक्रमचा प्रयत्न होता त्या दिशाहीन गोलंदाजीवरती सुद्धा फटका सजवायचा. त्या दिशेने विक्रमने वाटचाल केली होती. पुन्हा एकदा भीमर वरती आलाय गोशांकित क्षेत्रात. एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यानंतर 33 या आकड्यावरती. नऊ चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे खिरोडे संघाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फटका फसतोय. एलिव्हेशन कमी पडतंय आणि रोहित यांचा अनुभव इथे कामी येतोय आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रोहित सज्ज. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अक्षय करणार का? अक्षय पण क्षमा करा संजयने थांबवलं. विक्रमला सांगितलं की 1 धाव पूर्ण आहे आपल्यासाठी. गरज नाहीये रिस्क घेण्याची काही सुद्धा कारण बॉल टू रनचं इक्वेशन आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय रोहित. अनुभव पाहायला मिळतोय रोहित त्यांच्याकडे. पाहिलं गेलं ना तर अनुभवाचे बोल आपल्याला. यॉर्कर पद्धतीचे चेंडू हाताळताना पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाचे चुकीमुळे चेंडू 1 बाउन्स जातो सीमारेषा पार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. तर आयोजकांचा 6 मध्ये 3 ची गरज. निर्णायक षटक. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन कोण येणार? क्रांतीभूमी बिवाशी संघाकडून मैदानात आलाय तो. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय क्रांतीभूमी बिवाशी संघाकडून. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतो युवराज. सहा चेंडू 3 डिफेन्स करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय युवराज. पहिल्या चेंडूवरती काय गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि झेलबाद होतोय तो विक्रम. तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय का माझ्या संघाने मला स्लॉग ओव्हरचं 6 बॉल 3 चेंडू डिफेन्स करण्यासाठी आमंत्रित केलंय ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय विक्रम. आपल्या व्यासपीठावरती अजयजी कदम सरांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. मॅचलेस या संघाचे सर्वोत्कृष्ट कर्णधार. त्याचबरोबर ठाण्यातील श्री 11 या संघाचे देखील सर्वोत्कृष्ट कर्णधार आणि भारतीय मुंबई महिला क्रिकेटचे खऱ्या अर्थानं हेड कोच म्हणून त्यांची भूमिका सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. असे एक नामवंत क्रिकेटर अजयजी कदम सर हे व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. युवा खेळाडूंना देखील लाजवेल असतं त्यांचा फिटनेस आणि वय वर्ष आता 55 सुरू आहे तरी सुद्धा त्यांचा हा अप्रतिम फिटनेस आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण भव्य स्वागत करूयात. यस अभिनंदन. पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल आम्ही मनापासून आपलं आभार व्यक्त करतो. आणि षटक संपल्यानंतर त्यांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेणार आहोत. धन्यवाद सुनील सर. तर जाऊया सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते. सुनील सर पहिल्या चेंडूवरती झेलबाद केलाय विक्रमला. विक्रमची जागा भरून काढण्यासाठी बाळकृष्ण आलेत मैदानात. एक लेजेंडरी खेळाडू. फटका सजवण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाकडून चुकी होते. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गोसंगी क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू 2 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती क्रांतीभूमी बिवाशी संघाकडून युवराज.
4 चेंडूमध्ये 2ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती युवराज सामना करतील. बाळकृष्ण फटका सजवलाय. एक लेजेंडरी 40+ खेळाडू काय फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार आणि या विजयी षटकाराने आपल्या संघाची घोडदौड चालू ठेवतायत बाळकृष्ण पाटील. दावलवाडी संघाला विनंती असेल आपण यायचंय आणि खिरोडे संघाचे कप्तान आपणास सुद्धा विनंती असेल आपण यायचंय. यानंतर होणारा सामना आपल्या दोन्ही संघांमध्ये आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दावलवाडी विरुद्ध श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स. येस चेक. आपल्या व्यासपीठावरती एक नामवंत व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. अजयजी कदम सर